याच मुलीला टाकली? एवढ्या दैसरमध्ये मुली असताना याच मुलीला का मागणी टाकली? नाही, कारण आमच्या दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं आणि बेसिकली आमची दोघांची जी फॅमिली आहे, कुटुंब आहे, ते जुने फॅमिली फ्रेंड आहेत. कारण दैसरमधले जुने स्थायिक आहोत आम्ही, त्यामुळे एकमेकांच्या घरातल्यांची एकमेकांची ओळख होती आणि दोघांचं येणं जाणं एकमेकाच्या घरी चालूच होतं. आमचं दोघांचं ऑफिसला जाणं एकत्र, येणं एकत्र, ऑफिसची काही कामं असतील, दुसरी काही कामं असतील, तर जाणं येणं एकत्र होतं आणि ओळखून होते एकमेकाला. त्यामुळे मग त्यांनी जाणून घेतलं की हां, आता ह्यांच्यामध्ये काहीतरी आहे, तर ह्यांना आहे. काय मॅडम? पण काही नव्हतं असं. पण ते म्हणतात आहे असं त्यांना वाटलं. नाही. आता सांगा मला नेमकं काय झालं, कसं प्लॅन केलं, लवकर सांगा. हे बघा, माझ्या समोर सगळे कॅमेरे तुम्हाला टिपतायत आणि दोघांचे डोळ्यातले जे हावभाव आहेत ना ते आज चुकतायत. कारण जी गोष्ट तुम्ही त्यांना सांगताय बोलायची नाही तीच ते बोलतायत आणि ही गोष्ट तू बोलू नकोस असं त्यांना वाटतंय तेव्हा ते बघतायत. आणि त्यामुळे तुमचं जे त्यांच्याकडे सतत बघणं आहे ना त्याच्यातच बरंच काही सापडलेलं आहे. बोला आता बोल म्हणाल्या, आता बोल, काय ते सांगा. नाही, असं काहीच नव्हतं माझ्या. नाही माऊली तुम्ही बोला, काय झालं खरं? आम्ही एकत्र फिरायचो, तर फ्रेंड्स होतो, त्यामुळे असं वाटून आणि हे लग्नाला होकारा देतच नव्हते. जितक्या पण मुली दाखवत होते त्यांना, मुली दाखवत होते ह्यांना लग्नासाठी. दोघांच्या घरी लग्नाच्या गोष्टी चाललेल्या, ह्यांना मुली दाखवत होते, हे होकारा नव्हते देत. तुम्हाला मुलं दाखवत होते? माझ्या इथे मुला मागणी येत होत्या. मग तुम्ही का नकार देत होता? मी नकार नाही दिला, म्हणजे ते पुढे व्हायच्या आधी ह्यांचं मागणी आली. कशी काय हो? आता सासऱ्यांना विचारा, त्यांनी टाकली. बरं, पण फायनली सगळं व्यवस्थित झालं. हो ना. मग घरून कोणी पुढाकार घेतला? सासऱ्यांनी घेतला आणि डॅडींनी घेतला. हो, मग मागणी घातली रीतसर आणि लग्न ठरलं. तुम्ही एकमेकांना प्रपोज कधी केलं होतं? ह्यांनी मला साखरपुड्याच्या दिवशी प्रपोज केलं. साखरपुड्याच्या दिवशी? हो. कुठे? घरात सर्वांसमोर रिंग घालताना. घरच्यांना अंदाज आला होता काहीतरी गडबड आहे? गडबड असं नाही, पण आता ह्यांना आयुष्याचा पुढचा व्यवस्थित मार्ग दाखवून द्या. परत त्यांना आयुष्याचा पुढचा मार्ग दाखव. आयुष्य या विषयावरती तुम्ही जे काय अडकलेले आहात ना मला गलबलतं. नाही, पण चांगलं आहे, खूप चांगलं म्हणतात. बरं, या अशाच गप्पा सुरू असताना आता किती वर्ष झाली लग्नाला पटकन सांगा? 5 महिने. सगळेच अंदाज चुकवतायत मला. या ठिकाणी पहिल्या खेळात काय होणार बघूया. पहिला खेळ, या खेळामध्ये ग्लासचा मनोरा रचायचा. हां, 3 टप्पे झाले पूर्ण की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. हो की नाही? घ्या. एक 1200, 1400, 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. पण मग लग्नाचा विषय आला तेव्हा घरी चर्चेचा विषय. घरी म्हणजे मग लग्नाचं मला बघायला लागली ना, असं एका ठिकाणी असं जमवलं होतं. मग त्यावेळेला मग आम्ही अचानक जाऊन मग लग्न केलं. म्हणजे परमनंट झाल्यावर ऑफिसमध्ये. परमनंट काय, लग्न झाल्यावर? नाही, कंपनीमध्ये परमनंट झाल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. हो, निर्णय. दोघांच्याही घरून विरोध होता? नाही, यांची माझी चुलत नणंद वगैरे आली होती लग्नाला. तुमच्या कुठे केलं हो लग्न? आम्ही देवळात केलं. काय असेल टेन्शन होतं का तेव्हा लग्नाला? टेन्शन घेतल्यामुळे आता मजेत आहे. तेव्हा टेन्शन घेतलं, आता मजेत आहे की तेव्हा घरच्यांना टेन्शन दिलं म्हणून आता मजेत आहे? काय होतं खूप टेन्शन, तणाव होता खूपच. मला काही जास्तीच तणाव होता. कोणी नव्हतं लग्नाला? माझे ना, म्हणजे यांचे मित्र होते आणि माझी चुलत नणंद होती. बाकी कोणी नाही? नाही. आई बाबा कोणी नाही? माहितीच नव्हतं ना, सांगितलंच नाही. पण लग्न मग घरी कसं कळलं? घरी आम्ही पोलीस स्टेशनला सगळीकडे हे दिलेले होते की मी असा संज्ञा नाही तर मी माझ्या याने लग्न करते असं. आणि तोपर्यंत मग आम्ही लग्न करून वज्रेश्वरीला गेलो. वज्रेश्वरी? काय बाबा डेअरिंग आहे त्यावेळेचं. हां, 50 वर्षापूर्वी. 48 पूर्ण झाले. तुमच्या मुलीला आता चित्रपट बघतोय असं वाटत असेल. कोणाला? माझ्या आईला पण माहिती नाही. काय कोणालाच नाही माहिती, आत्ता कळलं. पण मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या घरी कधी कळलं मग तिकडे? यांच्या घरी माहिती होतं.
सांगितलं होतं लग्न करणार ते. सासूबाई होत्या फक्त. मग तुम्ही वज्रेश्वरीला गेले, हां, तिथे किती दिवस? तिथे आम्ही 8 दिवस होतो. तुम्हाला इकडे शोधत नव्हते? शोधलं ना, मग लिहून ठेव, म्हणजे हे कंप्लेंट केली होती ना पोलीस स्टेशनला हां. की असं आम्ही लग्न करतोय माझ्या मनाने. शोधाशोध झाली. आता आपण काय करता? आता काय रिटायर्ड. काय तुम्ही? मी VRS घेतलं, VRS घेतले. आधीच घेतलं. होय. मुलीचं लग्न झालं आणि लगेच 93ला VRS घेतलं. पण त्यावेळेला पैशाचं कसं काय जमवलं? लग्न विग्न सगळं करताना इकॉनॉमिक्स फार कठीण असेल तेव्हा. माझी एक मैत्रीण होती प्रमोद म्हणून, तिच्याकडे माझ्या साड्या, माझे मंगळसूत्र वगैरे बांगड्या तिच्याकडे होत्या. आणि लग्नाला निघालो आम्ही, म्हणजे ज्या दिवशी घरातनं निघाले त्यावेळेला माझी गाडी चुकली, ती नंतरच्या गाडीला आली. मग सायनला उतरून मग त्या दुसऱ्या गाडीत गेले आणि मग नंतर तिच्याकडनं सगळं ते कलेक्ट केलं आणि मग लग्नाला गेलो. किती पैसे असतील हो तेव्हा लग्नाचा खर्च? तेव्हा स्वस्तही होते ना. लग्न सगळं मिळून किती रुपयात झालं असेल? तेवढं नाही सांगता येत. काय जास्ती नव्हते, 2-3 होते. मग हॉटेलमध्ये जेवलो वगैरे आणि मग आम्ही वज्रेश्वरीला गेलो, ते त्यांच्या घरी गेले, माझे नणंद वगैरे. ते जे कोण होते लग्नाला त्यांना आज कार्यक्रम बघताना किती आनंद होईल की इतक्या वर्षांपूर्वी यांच्या लग्नाला जे हजर राहिले होते, आता लग्नाला किती वर्ष झाली? 48 पूर्ण झाली. वा वा, 50वा वाढदिवस एकदम जोरात साजरा करा. आमच्याकडनं शुभेच्छा तुम्हाला. आणि या गप्पांच्या ओघामध्ये आता पहिला खेळ कुठला तेही बघूया. मला सांगा, हा खेळ तर आता सुरू होईल, पण त्यावेळेला मग तुमचं उत्पन्न किती होतं? मला स्टार्टिंगला 150 रुपये पगार होता तेव्हा. 150 रुपये पगार. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी 250 झाला. 250 झाला. तुमचा पगार किती? मला 300 होते. 300 रुपये. पण तेवढ्या पैशात सगळं भागत होतं? भागत होतं. 1 रूम किचन. पण मला ते इकडचं स्वस्त किती? 3 रुपये किलो तांदूळ होते, 3 रुपये किलो तेल होतं, 12 किलो तांदूळ, 3 रुपये किलो हे तेल होतं, 3 मग रुपये नंतर लिटर. राहायला कुठे लागले तुम्ही? आम्ही सुखी जीवनमध्ये होतो. सुखी जीवन? चेंबूरला एक सिंगल रूम होती, ते कोणी दिली होती आम्हाला 2 दिवस त्याच्यात राहायला. 2 महिने होतो. 2च महिने. मग आम्ही डोंबिवलीला जागा घेतली, 4,000 लोन काढलं कंपनीतनं आणि डिपॉझिट देऊन जागा घेतली. त्याच्यानंतर मग 75 साली आम्ही इथे नवीन ब्लॉक घेतला ओनरशिपचा. तुम्ही कसं जमवलं असेल? कारण तो संसार करताना तुमच्याकडे तर काहीच नव्हतं. नाही, आम्ही अगदी चमच्यापासून सगळं नवीन घेतलं. पण 2 महिन्यांनी लगेच वडील आले, त्यांनी बोलवलं घरी, त्यांचा मानपान केला सगळा. हो, 2 महिन्यात विषय सगळा. अरे वा. माझा एक भावाचा मित्र होता, त्यांनी बघितलं होतं आम्हाला सुखी जीवनमध्ये. तिथे चेंबूरला आम्ही राहतो. सुखी जीवन काय सोसायटीचं नाव पण छान आहे की नाही? चेंबूरला. हा. मग त्यांनी सांगितलं शोभाना इथे इथे राहते अण्णा. मग अण्णा मित्राला घेऊन आले ते एका. मग त्यांनी बघितलं आम्ही कुठे राहतो काय ते. ते जरा आगामध्ये बोलले यांच्याशी, पण हे कधी आणि उत्तर नाही दिलं सासऱ्यांना कधीच. आता वडील नाही आहेत माझे, पण नंतर व्यवस्थित एकदम? हो, नंतर सगळं व्यवस्थित, सगळे सण बिण केले. हो का? आणि मग सगळं व्यवस्थित झालं? सगळं व्यवस्थित. किती छान. बघितलं कसं असतं. आज 48 वर्षापूर्वी सुरू झालेला संसार हसत खेळत आनंदात आहे. खरंच किती कठीण आव्हानातनं हे गेले असतील, पण आता सगळं सुखाचं आहे. तेव्हा आता या खेळात बघूया किती बक्षीस आज तुम्हाला मिळणार. तुम्हाला खूप शुभेच्छा दोघांनाही. खेळ सोपा. 10 संधी आहेत. तो टेबल टेनिसचा चेंडू तुम्ही टाकायचा आणि जाऊन त्या ग्लासमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 3 चेंडू गोळा झाले की 1,000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक गुणाला 200 रुपयाची वाढ होत जाणार. बघूया. घ्या. 1, 2, अभिनंदन. 1,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बहीण लहान की मोठी? मोठी. खूप हट्टी. हो. तुम्ही कोणाबद्दल सांगितलं? मी माझ्याबद्दल. काय हो, खूप हट्टी का हो या? सगळ्यात मोठ्या आठवणी लग्न आधी केलं. अरे यापेक्षा दुसरा हट्ट असू शकत नाही.